बीडचा खासदार कोण? आधी आपण पाहू बीड लोकसभेचा इतिहास. गेल्या 10 वर्षापासून बीड लोकसभेचा खासदार हा भाजपचा आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. ह्यातील पहिला मतदारसंघ आहे गेवराई. या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून भाजपचाच आमदार आहे. दुसरा मतदारसंघ केज आहे. या ठिकाणी देखील 10 वर्षापासून भाजपचाच आमदार आहे. तर तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो आष्टी. या ठिकाणी गत 5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. तर चौथा मतदारसंघ परळी आहे. या ठिकाणी देखील गत 5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार आहे. तर पाचवा मतदारसंघ आहे तो माजलगाव. या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार आहे. तर 6वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो बीड. ह्या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार आहे. ह्या बीड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2 भाजप तर 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर 4 पैकी 3 आमदार हे अजित पवार गटात गेल्याने या लोकसभा मतदारसंघात 5 आमदार महायुतीचे असल्याचे या ठिकाणी भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपचाच खासदार होईल असे चित्र दिसत आहे. मात्र ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.